बर्बाद गुलिस्ता करने को एक उल्लू काफी है, या हर शाख पे उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेधी. मंडळी, प्रत्येक फांदीवर बसलेले उल्लू अर्थात घुबड ही आपल्याला आज जागोजागी दिसत आहे आणि त्याची प्रचिती येते. असे हे उल्लू कसं गुलिस्ता म्हणजे हा निसर्ग किंवा ही इकोसिस्टीम बर्बाद करतायत हे आपल्याला काल दिसून आलं. मंडळी, अर्थातच मी विषय मांडतोय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकून मी पुन्हा येणार या ट्विट बद्दल. काल बीजेपीच्या हँडलरवर हे ट्विट पडलं आणि एकच गदारोळ झाला. अर्थात हा गदारोळ कोणी केला हे मी सांगायची गरज नाही. हे गदारोळ किंवा हा गदारोळ करणारे सगळेच उल्लू होते आणि ते सगळे उल्लू उघडे पडले. खरं म्हणजे हा विषयच नव्हता. चुकून कोणीतरी ते ट्विट टाकलं होतं, पण त्या ट्विटमुळे सगळ्या उल्लूंचे चेहरे आपल्या समोर आले. सुरुवातीला हे ट्विट पडलं आणि गदारोळ झाला. हा गदारोळ दुसरा तिसरा कोणी नाही, मीडियानेच केला. अनेक चांगल्या गोष्टी भाजपकडून होत असतात, त्याची माहिती ट्विटर हँडलवर दिली जाते. मग अर्थातच ते केंद्र सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, पण ते दाखवण्याचा किंवा त्याची बातमी करण्याचा हेतू मीडियाचा कधीच नसतो. कारण ते लोक उपयोगी असतं, जन उपयोगी असतं. त्यामुळे अशा गोष्टींना कोण महत्व देते. आणि भाजपवर या लोकांनी ठपकाच मांडलेला आहे. त्यामुळे भाजप काही चांगलं करू शकत नाही, नरेंद्र मोदी काही चांगलं करू शकत नाही, देवेंद्र फडणवीस काही चांगलंच करू शकत नाही, हे त्यांच्या मनात फिट्ट बसलेलं आहे. आणि म्हणून हे उल्लू आहेत मित्रांनो. हे उल्लू फक्त अशाच गोष्टी शोधत असतात की ज्याच्यामुळे गोंधळ होईल, गदारोळ होईल. आणि मग अशा गोष्टी दिसल्या की हे उल्लू जागे होतात आणि त्या गोष्टी पसरवायला सुरुवात करतात. ट्विटर हँडलवर हे ट्विट पडलं आणि महाराष्ट्रातले सगळे उल्लू जागे झाले. त्यांनी धडाधड त्याच्या बातम्या केल्या, अगदी लोकांपर्यंत क्रिया प्रतिक्रियाही दाखवल्या. काय होतं तर मी पुन्हा हे ट्विट होतं जे देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या निवडणुकीत सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळेस निवडणुकाही लागल्या नव्हत्या, म्हणजे निवडणूक प्रचाराच्या दरम्यान त्यांनी जे भाषण केलं त्याचं ट्विट होतं. खरं म्हणजे ते आताच्या जगामध्ये किंवा आताच्या काळामध्ये रिलेव्हंट नाहीये. कारण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना घेऊन सरकार स्थापन केलं. आता तर अजित दादा त्यांच्या सोबत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणजे मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असा कुठलाही हेतू आज देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नाहीये. आणि ते त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री होणं आवडतं आणि त्यांनी तसा विचार करणं चुकीचं नाहीये, काहीही चुकीचं नाहीये. जसं शरद पवार यांना पंतप्रधान होताना बघणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हवंय. पण म्हणून का शरद पवार पंतप्रधान होतील? नाही होऊ शकत. सांगायचा मुद्दा इतका आहे की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता असताना, त्यांची कॅपॅसिटी असताना पक्षाच्या ध्येय धोरणासाठी त्यांनी ते सगळं सोडलं. जे पूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्याचा आताच्या या काळाशी काही रिलेव्हंट नाहीये, काहीही संबंध नाहीये. तरीही ते ट्विट पडल्यावर उल्लू जागे झाले
आणि त्या उल्लूंनी अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार म्हणतायत, ते ट्विट भाजपच्या हँडलवर पडलंय. तुमची प्रतिक्रिया काय? 10, 15, 16, 17 किती प्रतिक्रिया. काल रात्रभर तीच बातमी चालवली गेली. भाजपने ते ट्विट डिलीट केलं की नको गोंधळ चुकीने पडलाय, डिलीट केलं. पण तरीही त्याचं कवित्व संपलेलं नाही. कारण हर शाख पे उल्लू बैठा है, अंदाज ए गुलिस्ता क्या होगा. विचार करा मित्रांनो, अंजाम ए गुलिस्ता क्या होगा, उसका अंजाम क्या होगा, उसका अंदाज क्या होगा. तीच परिस्थिती काल झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात याची बातमी झाली. विरोधक एकदम खुश झाले. अरे वा, त्यांना तर हवंय. शिंदे, अजितदादा, फडणवीस यांच्यात फूट कशी पडेल हे त्यांना हवंय. आणि त्यामुळे विरोधकही या उल्लूंच्या मागे मागे धावायला लागले, मोठमोठ्या प्रतिक्रिया देऊ लागले. पण हे खरं आहे का, हे ऑफिशियल आहे का, ते भाजपकडून अधिकृतरित्या टाकण्यात आलंय का, याचा कुठेही सारासार विचार झाला नाही किंवा ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. गुलिस्ता बर्बाद करने को एक उल्लू काफी आहे. कुठल्या तरी उल्लूला ते दिसलं आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज केली. पण त्यामुळे झालं काय, हा खरा प्रश्न. मित्रांनो, दिवसभर काल जरांगे पाटील जरांगे पाटील जरांगे पाटील सुरू होतं. नंतर शरद पवार सुरू होतं. उद्धव ठाकरे सुरू होतं. ते एका मिनिटात वाईप आउट झालं. त्या बातम्या कुठे दिसेनासा झाला आणि केवळ हे एक ट्विट दिसलं. ज्या बातम्या आहेत, ज्या खरोखरी न्यूज आहेत, त्या गायब. आणि उल्लूच्या दातात मिळालेलं एक हाडूक ते चघळण्याची सुरुवात झाली आणि तेच चघळणं, तेच रवण करणं हे सुरू झालं. आणि त्यामुळे मित्रांनो, हे उल्लू ज्यांना आपले मालक समजतात, ज्यांना आपले पोषण करते तारणहार समजतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यांची इकोसिस्टीम एका मिनिटात नष्ट झाली. कारण अंजामे गुलिस्ता क्या होगा, अंजामे गुलिस्ता क्या होगा हे आपण सगळ्यांनी काल बघितलं. आणि हे त्यामधली खरी नॅक आहे. आता ते खरंच टाकलं गेलं होतं, उल्लूंचे चेहरे तुमच्या समोर आणण्यासाठी टाकलं गेलं होतं, की अजून काय, की असंच पडलं होतं, हा मुद्दा बाजूला ठेवा. पण त्या एका ट्विटमुळे महाराष्ट्रातले सगळे उल्लू आपल्या समोर आले, त्यांचा चेहरा आपल्याला दिसला आणि हे उल्लू गुलिस्ता कसे बर्बाद करू शकतात हेही आपल्याला दिसलं. ही मंडळी आजच्या मीडियाची शोकांतिका आहे. आणि अशा प्रकारचे उल्लू जागोजागी आहेत हे आज आम्हाला कळलेलं आहे, सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे. आणि म्हणून मीडियावरचा विश्वास हा नष्ट झालाय. असो मंडळी, हा विषय तुमच्या पुढे मांडणं गरजेचं वाटलं म्हणून मांडला. तुम्हाला तो आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.